T20 वर्ल्ड कप 2026चा अंतिम सामना उद्या अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे। या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने एक वेगळाच निर्णय घेतल्याची चर्चा या सगळ्या संदर्भात आपल्याला ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी संजय दुधाने। संजय, आपण जर पाहिलं तर मोठा सामना होणार आहे आणि या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियाने वेगळे निर्णय घेतलेत आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। निश्चितच, कारण की आता वर्ल्ड कपचा थरार असा काहीच असावर आला आहे। संपूर्ण अहमदाबाद हे क्रिकेटने होत आहे, पण जेव्हा एक दिवसीय सामना इथे 2023 मध्ये झाला होता तिथे भारताचा ऑस्ट्रेलियाकडनं दारुण पराभव झाला होता, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होण्याची काही काळजी घेतली जात आहे, काही संकेत दिले जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघाने 2023 मध्ये मुक्काम केला होता ITC निर्मातीत, भारतीय संघ आता मुक्काम करत नाहीये। भारतीय संघ ताज हॉटेलमध्ये राहत आहे आणि ताज हॉटेलमधून भारतीय संघ आज 4 वाजता अहमदाबाद स्टेडियमकडे आपला जाईल आणि तिथे 3 तास पासून सराव करेल आणि भारतीय संघ तयार होणार आहे। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या वेळेला 2023 मध्ये जे काही घडलं त्यासाठी 3 असे महत्वाचे बदल भारतीय संघाने केले आहेत। एक मैदानाबाहेरचा बदल म्हणजे भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये बदल। दुसरा सगळ्यात महत्वाचा बदल होणार आहे ते म्हणजे ड्रेसिंग रूम मध्ये, ज्या ड्रेसिंग रूम मधून भारतीय संघ खेळण्यात गेला तिथे पराभव पाहायला मिळाला, ऑस्ट्रेलियाने आपल्याला हरवलं, त्या ड्रेसिंग रूमचा वापरही केला जाणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संघ ह्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 3 वेळा खेळलेला आहे, त्यामुळे पहिला जो सामना झाला तो न्यूझीलंड विरुद्ध झाला तेव्हा आपण कसा 17 धावांनी निघलो। त्यानंतर पुन्हा आपला जो सामना झाला होता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाला होता, तो आपण पराभूत झालो होतो। थोडासा अनलकी असं स्टेडियम म्हणलं जाते, त्यामुळे खूप काळजी घेतली जात आहे। त्यामुळे हा सामना होणार आहे उद्याचा तो 6व्या खेळपट्टीवर होणार आहे। यापूर्वी जो सामना झाला होता 2023 मध्ये आपला अंतिम फेरी पराभव झाला होता, भारतात आपलं स्वप्न भंगलं होतं वर्ल्ड कप जिंकायचं। पण आता भारतीय संघाने पूर्णपणे काळजी घेतली आहे, 3 महत्वपूर्ण बदल झाले आहे। आज कसून सराव करेल आणि उद्या कोण खेळणार कोण नाही ह्याची पण रणनीती आज आपली जाईल। निश्चितच धन्यवाद संजय ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय या ऐतिहासिक सामन्यापूर्वी टीम इंडियानं वेगळे निर्णय घेतलेले 2023च्या वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाची आठवण टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदल करत असल्याचं समोर आलेलं आहे। पण हे बदल संघातील खेळाडूमधले नाही आहेत, ते 2 महत्त्वाचे। टीम इंडियाने ड्रेसिंग रूम बदललेली आहे आणि ही अंधश्रद्धा की श्रद्धा या विषयावर अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। विशेष संजय दुधाने आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर प्रत्येक अपडेट जे ते देत राहणार आहे। संजय, तुम्ही आमच्याबरोबर असेच जोडलेले राहा।